Hello students, today's topic is pollen pistil interaction. ठीक? Pollen pistil interaction. Pollen pistil interaction means it is the interaction between pollen grain and stigma of carpel. Or now see the interaction between pollen grain and stigma of carpel. During the pollination, the pollen grain get transferred to the stigma of carpel, and during this time the interaction between pollen grain and stigma takes place. Means it begins with pollination. This interaction begins with pollination and ends with fertilization. आता बघा याच्यामध्ये पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये काय होतं की जेव्हा पॉलिनेशन होतं आणि पोलन ग्रेन जेव्हा स्टिग्मॅटिक सरफेसवर डिपॉझिट होतो तेव्हा त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं. आता इंटरॅक्शन होतं म्हणजेच काय की हा जो पोलन ग्रेन जो आहे हा पोलन ग्रेन वेदर इट इज कंपॅटिबल और अनकम्पॅटिबल. ओके, पोलन ग्रेन that is compatible or incompatible. Compatible pollen grain means that is the correct pollen grain or right pollen grain, that is the correct one. And incompatible means that is not compatible, that is incorrect. ठीक आहे. म्हणजेच पोलन ग्रेन जेव्हा पॉलिनेशन होतं आणि जेव्हा पोलन ग्रेन येऊन डिपॉझिट होतो, कुठं डिपॉझिट होतो स्टिग्मॅटिक सरफेसवर जेव्हा डिपॉझिट होतो तेव्हा सगळ्यात आधी हा स्टिग्मा जो आहे स्टिग्मा इट इज द पार्ट ऑफ पिस्टिल और कार्पेल. आता कार्पेलचे 3 पार्ट पडते, एक स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे 3 पार्ट जे आहेत त्याच्यामध्ये जो पहिला जो टॉप अप्पर मोस्ट पार्ट जो आहे तो स्टिग्मा, तो काय करतो की त्याच्या 3 प्रोसेसेस जे आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आधी जे आहे की हा स्टिग्मा जो आहे हा रेकॉग्नाइज करतो. रेकॉग्निशन याचं काम आहे, रेकॉग्निशन. ठीक आहे. रेकॉग्नाइज झाल्यानंतर काय देन सेकंड फंक्शन इज दॅट इज द प्रमोशन. रेकॉग्निशन देन प्रमोशन. ठीक आहे. आता रिकॉग्निशन म्हणजेच काय की या पोलन ग्रेनला ओळखणे. बरोबर आहे. जर हा पोलन ग्रेन कंपॅटिबल असेल, कंपॅटिबल मीन्स करेक्ट पोलन ग्रेन असेल तर काय करतो त्याला प्रमोट करतो. म्हणजेच काय या पोलन ग्रेनचं काय होईल जर्मिनेशन होईल. ठीक आहे. मीन्स दिस इज दी कंपॅटिबल पोलन ग्रेन. If it is not compatible, then this pollen grain will be discarded. Means incorrect pollen grain will be discarded. Discarded म्हणजे काय इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन जर असेल, इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन किंवा ज्याला काय म्हणायचं, ज्याला रॉंग पोलन ग्रेन म्हणायचं. रॉंग म्हणजेच पॉलिनेशनच्या वेळेला पॉलिनेशन ही जी प्रोसेस आहे ही पॉलिनेशन काय कोणत्याही प्रकारची गॅरंटी देत नाही की येणारा पोलन ग्रेन स्टिग्मॅटिक सरफेसवर तो करेक्ट असेल किंवा इनकरेक्ट असेल. ठीक आहे. आता करेक्ट पोलन ग्रेन जर असेल तर करेक्ट पोलन ग्रेनचं काय होतं आहे की त्याचं जर्मिनेशन होतं आहे आणि इनकरेक्ट पोलन ग्रेन जो आहे त्याचं जर्मिनेशन होत नाही. तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये स्टिग्मा काय करतो त्याला आयडेंटिफाय करतो पोलन ग्रेनला की पोलन ग्रेन वेदर इट इज करेक्ट ऑर इनकरेक्ट. बरोबर आहे. म्हणजेच पोलन ग्रेनला सगळ्यात आधी स्टिग्मा जो आहे हा ओळखतो आणि स्टिग्मा म्हणजेच काय की या स्टिग्मॅटिक सरफेसवर दोन्ही प्रकारचे पोलन ग्रेन जेव्हा पॉलिनेशन जेव्हा होतं
तेव्हा दोन्ही प्रकारचे पोलन ग्रेन येण्याची या स्टिग्मॅटिक सरफेसवर लँड होण्याची शक्यता असते. एकतर पोलन ग्रेन तो राईट पोलन ग्रेन असेल किंवा कंपॅटिबल पोलन ग्रेन असेल, करेक्ट पोलन ग्रेन असेल तर त्याचं जर्मिनेशन होईल. आणि पोलन ग्रेन समजा रॉंग पोलन ग्रेन असेल किंवा इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन जर असेल तर त्याला डिस्कार्ड केलं जातं. काय केलं जातं? डिस्कार्ड केलं जातं. आता काय होतं की याच्यामध्ये 3 गोष्टी आहे. म्हणजेच काय, एकतर काय, त्या पोलन ग्रेनला ओळखण्याचं काम कोण करतो आहे? स्टिग्मा करतो, बरोबर आहे. तर याच्यासाठी याला रेकग्नाईज करण्यासाठी, रेकग्निशनसाठी एक स्पेशलाइज्ड प्रोटीन असते. काय असते? प्रोटीन. आणि त्या प्रोटीनमुळे स्टिग्मॅटिक सरफेसवर एक पर्टिक्युलर प्रोटीन असते आणि त्या प्रोटीनमुळे काय करतो तो स्टिग्मा, काय करतो? रेकग्नाईज करतो पोलन ग्रेनला, वेदर इट इज राईट ऑर रॉंग. ठीक आहे. तर रेकग्निशन आणि रिकग्नाईज झाल्यानंतर मग आता बघा, रिकग्निशन झालं, ओळखल्या गेलं अँड इट इज अ कंपॅटिबल पोलन ग्रेन. आणि हा कंपॅटिबल पोलन ग्रेन असल्यामुळे काय की त्याला काय, दॅट पर्टिक्युलर स्टिग्मा अलाउज द पोलन ग्रेन टू जर्मिनेट. म्हणजेच पोलन ग्रेनला जर्मिनेशन करण्यासाठी स्टिग्मा काय करतो? अलाव करतो. ठीक आहे. तर हा पोलन ग्रेन जो आहे, हा पोलन ग्रेन या स्टिग्मॅटिक सरफेसवर शुगर आणि वॉटर याचं ॲब्झॉर्प्शन करतो. काय करतो? शुगर आणि वॉटरचं काय करतो? ॲब्झॉर्प्शन करतो. ठीक आहे. आणि शुगर आणि वॉटरचं ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर काय होतं, तो थोडासा स्वेल होतो, त्याचं आउटर कवर जे आहे ते ब्रेक होतं आणि हलकंसं काय की त्या पोलन ग्रेनमधून काय त्या पोलन ग्रेनमध्ये जे ज्याला जर्म पोर जे आहे त्या जर्म पोरमधून पोलन ट्यूब काय येतं? बाहेर येतं. बरोबर आहे. म्हणजेच काय, कंपॅटिबल पोलन ग्रेन लँड झाल्यानंतर काय करतो? स्टिग्मॅटिक सरफेसवर स्टिग्माने ओळखलं, त्याला अलाव केलं आणि अलाव केल्यानंतर हा पोलन ग्रेन काय करतो? स्टिग्मॅटिक सरफेसवरचं शुगर आणि वॉटर ॲब्झॉर्ब करतो आणि शुगर आणि वॉटर ॲब्झॉर्ब केल्यानंतर काय होतं की पोलन ग्रेनमध्ये जर्म पोर जे असते त्या जर्म पोर थ्रू काय होतं? पोलन ट्यूब काय होतं? बाहेर येतं. जर्म पोर थ्रू पोलन ट्यूब काय येतं? बाहेर येतात. म्हणजे हा पोलन ग्रेन जर असेल तर या पोलन ग्रेनमध्ये आउटर मोस्ट दॅट इज एक्झाईन, इनर इंटाईन. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे याला काय म्हणायचं? जर्म पोर म्हणायचं. दिस इज दी जर्म पोर. ठीक आहे. हा एक जर्म पोर. दुसरा याला म्हणायचं एक्झाईन. दिस इज द इंटाईन. ठीक आहे. तर जर्मिनेशन होत असताना काय होतं की या जर्म पोरमधून काय पोलन ट्यूब अशी बाहेर येतं. पोलन ट्यूब काय होतं? बाहेर येतं. ठीक आहे. तर जेव्हा जर्मिनेशन होतं तेव्हा जर्मिनेशनच्या वेळेला ऑलरेडी हा पोलन ग्रेन जो आहे हा 2 सेल्ड असतो. कसा असतो? 2 सेल्ड म्हणजेच काय, याच्यामध्ये काय की 2 सेल तयार झालेले असतात. 2 सेल कोणत्या? एक स्मॉलर सेल, जनरेटिव्ह सेल आणि दुसरी व्हेजिटेटिव्ह सेल किंवा ट्यूब सेल म्हणायचं. म्हणजेच ही एक सेल आणि दिस इज दी लार्जर सेल अँड दिस वन इज द स्मॉलर सेल. लार्जर सेल इज दॅट इज द ट्यूब सेल or we can say tube cell or vegetative cell, and smaller cell is called as generative cell. ही जनरेटिव्ह सेल आहे. आता ही जनरेटिव्ह सेल जी आहे ही डिवाइड झाली की याच्यापासून 2 मेल गॅमेट्स तयार होते. ठीक आहे. म्हणजेच ही जी सेल आहे जनरेटिव्ह स्मॉलर सेल जी आहे ही डिवाइड होत आहे आणि डिवाइड होऊन याच्यापासून 2 मेल गॅमेट तयार होते. इट फॉर्म्स 2 मेल गॅमेट्स. ठीक आहे. तर आता बघा, ही जी ऑलरेडी 2 सेल्ड पोलन ग्रेन जो आहे हा कुठं? या स्टिग्मॅटिक सरफेसवर लँड होतो. इथं या ठिकाणी लँड होतो. इट इज ऑलरेडी 2 सेल्ड हॅविंग 1 स्मॉलर सेल अँड अनदर इज लार्जर सेल. ठीक आहे. तर आता बघा ह्याच्यामध्ये पोलन ग्रेनमध्ये काय होतं की म्हणजेच काय, पोलन ग्रेनचं या ठिकाणी स्टिग्मॅटिक सरफेसवर जर्मिनेशन होतं आणि पोलन ट्यूब बाहेर येतं आणि या पोलन ट्यूबमध्ये जी जनरेटिव्ह सेल जी आहे या जनरेटिव्ह सेल डिवाइड होऊन याच्यापासून 2 मेल गॅमेट्सचं फॉर्मेशन होतं. नाव दिस इज कॉल्ड ॲज मेल गॅमेटोफाईट. याचं जर्मिनेशन होतं आणि जर्मिनेशन झाल्यानंतर काय होतं की ही पोलन ट्यूब जी आहे ही पोलन ट्यूब या स्टाईलमधनं काय होतं, पोलन ट्यूब जी आहे या स्टाईलमधून काय होतं पास होतं. ठीक आहे. तर आता बघा या पोलन ट्यूबची मुवमेंट जी आहे ही कशामुळे, एक पर्टिक्युलर केमिकल असतो. ही पोलन ट्यूब 2 प्रकारची असू शकते. एक तर काय हॉलो असेल, हॉलो म्हणजे पोकळ असेल, किंवा ही सॉलिड असेल. सॉलिड असेल म्हणजेच काय, पोलन ट्यूबमध्ये
द इनर दॅट इज द सेंटर ऑफ द पोलन ट्यूब इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमॅटस सेल्स. एकतर पोलन ट्यूब हॉलो असेल किंवा सॉलिड असेल. ठीक आहे. तर या स्टाईलमधून ही पोलन ट्यूब जी आहे ही काय होतं आहे पास होतं आहे आणि पास होऊन काय होतं या ठिकाणी ही पोलन ट्यूब पास होऊन कुठपर्यंत जातं ही. आता बघा याच्यामध्ये एक पर्टिक्युलर केमिकल होतं आहे. दॅट केमिकल इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ दिस पोलन ट्यूब टुवर्ड्स द एम्ब्रियो सॅक और ओव्ह्यूल. ठीक आहे. तर तो केमिकल जो आहे ॲक्च्युली सिनर्जिड सेलचं केमिकल आहे. ठीक आहे. तर ही पोलन ट्यूब जी आहे ही काय होतं या स्टाईलमधनं पास होतं आणि कुठपर्यंत जातं ती कुठपर्यंत जात आहे हां या मायक्रोपाईल थ्रू. बघा आता हे मायक्रोपाईल थ्रू सिनर्जिड आणि एक सेलच्या मधून ती आत पास होतं. ठीक आहे. पोलन ट्यूब पास होतं आणि या ठिकाणी मग ती काय होतं बर्स्ट होतं म्हणजे ब्रेक होतं आणि 2 मेल गॅमेट्स या ठिकाणी काय करते ती रिलीज करतात. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे की या ठिकाणी फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ स्टिग्मा अप टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनसाइड द ओव्ह्यूल. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे म्हणजेच हे जे इव्हेंट्स आहे म्हणजे याला म्हणायचं ऑल द इव्हेंट्स असोसिएटेड विथ डिपॉझिशन ऑफ स्टिग्मा and entry of pollen tube into the ovule is referred as pollen pistil interaction. याला काय म्हणायचं pollen pistil interaction म्हणजेच काय याला म्हणायचं that is the deposition of stigma deposition of pollen grain and germination of pollen grain and that is the transfer of that pollen tube up to the that is embryo sac or ovule. All these events are referred to as पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. याला काय म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ठीक आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये की पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये काय होतं की या ठिकाणी पोलन ट्यूब जी आहे ती पोलन ग्रेन जो आहे तो स्टिग्मॅटिक सरफेसवर डिपॉझिट होतं. स्टिग्मॅटिक सरफेसवर डिपॉझिट झाल्यानंतर 2 पॉसिबिलिटी आहे की पोलन ग्रेन समजा राईट असेल, राईट मीन्स दॅट इज द करेक्ट पोलन ग्रेन, तर त्याचं काय होईल जर्मिनेशन होईल. जर्मिनेशन होत असताना काय होतं आहे या पोलन ग्रेन काय करतो शुगर आणि वॉटर काय करतो ॲब्झॉर्ब करतो आणि शुगर आणि वॉटर ॲब्झॉर्ब केल्यानंतर काय ऑलरेडी 2 सेल्ड पोलन ग्रेन असतो तो जो ॲन्थर जेव्हा ब्रेक होतं तर ऑलरेडी एन्जिओस्पर्मिक प्लांट्समध्ये पोलन ग्रेन जे आहे हा ऑलरेडी 2 सेल्ड असतं. ठीक आहे. आणि 2 सेल्ड पोलन ग्रेन या ठिकाणी लँड झाल्यानंतर काय हा कम्पॅटिबल पोलन ग्रेन असं कन्सिडर करायचं. कम्पॅटिबल पोलन ग्रेन मग काय होतं जर्मिनेट होतं आफ्टर ॲब्झॉर्बिंग वॉटर अँड शुगर. ठीक आहे. हे झाल्यानंतर काय की जर्म पोरमधनं पोलन ट्यूब बाहेर येतं. ती पोलन ट्यूब काय कुठं जातं. आता ही जी प्रोसेस आहे ही पोलन ट्यूब जी आहे हे एक पर्टिक्युलर काय पोलन ट्यूबचं ट्रान्सफर जे आहे किंवा ती इन्सर्ट होते पेनिट्रेट होते कुठं स्टाईलमधून. ठीक आहे. तर स्टाईल मे बी हॉलो ऑर सॉलिड. ठीक आहे. तर त्या स्टाईलमधनं पेनिट्रेट होते आणि कुठपर्यंत जाते ती जाते ओव्ह्यूलपर्यंत आणि ओव्ह्यूलमध्ये एंटर झाल्यानंतर मायक्रोपाईल थ्रू ते आत जाते आणि मायक्रोपाईल थ्रू आत गेल्यानंतर काय होतं ती सिनर्जिड सेल आणि एक सेल याच्यामधून सिनर्जिड सेल आणि एक सेलच्या मधून ती आत पेनिट्रेट होते आणि पेनिट्रेट झाल्यानंतर मग ती बर्स्ट होते आणि बर्स्ट झाल्यानंतर 2 मेल गमीट काय करतात रिलीज करतात. ठीक आहे. या प्रोसेसमध्ये आता काय होईल की नंतर फर्टिलायझेशन होईल डबल फर्टिलायझेशन कारण 2 मेल गमीट आहे 2 वेगवेगळ्या ठिकाणी काय याचं फ्युजन होईल आणि काय त्याच्यापासून काय झायगोट आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन होईल. काय होईल डबल फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशनच्या आधी जे प्रोसेस होते म्हणजेच पॉलिनेशन म्हणजेच काय दॅट इज दी डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन अँड देन फॉर्मेशन ऑफ मेल गमिटोफाइट अँड ट्रान्सफर ऑफ पोलन ट्यूब अप टू द ओव्ह्यूल. ऑल दीज इव्हेंट्स आर रिफर टू ॲज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ठीक आहे. तर आता हे सगळं होत असताना आता लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पोलन ट्यूब एंटर होते तेव्हा एंटर झाल्यानंतर काय ती कशासाठी एंटर होते कारण आता काय होईल फर्टिलायझेशन होईल. म्हणजेच काय की ही जी प्रोसेस आहे दिस पर्टिक्युलर प्रोसेस ऑर पोलन पिस्टल इंटरॅक्शन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन कारण याच्यानंतर फर्टिलायझेशन होणार आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर काय फर्टिलायझेशन होणार आहे. म्हणजेच पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजेच काय दॅट इज द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन formation of male gametophyte
and that is the transfer of that pollen tube from stigma to up to the that is ovule. All these events is nothing but the पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ठीक आहे. आता ही जी प्रोसेस आहे ही सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मदत करते आणि हे काय फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड फॉर्मेशन होईल. बरोबर आहे. म्हणजे सीड फॉर्मेशनमध्ये काय करते मदत करते. ठीक आहे. काही वेळेला काय होतं की आपण या प्रोसेसमध्ये आता लक्षात ठेवायचं की काही याच्यामध्ये काय की आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करू शकतो. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आता हा काय प्रकार आहे हायब्रिडायझेशन. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये काय होतं तर लक्षात ठेवायचं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये काय होतं की आपण पोलन ग्रेन्स जे आहे ते पोलन ग्रेन्स काय करू शकतो पोलन ग्रेन्स जे आहे ते काय करू शकतो कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर पोलन ग्रेन्स कलेक्ट करायचे चांगले पोलन ग्रेन्स ज्याचं ऑलरेडी असा प्लांट ज्याचं जेनेटिक मटेरियल माहिती आहे आपल्याला प्लांट माहिती आहे एका प्लांटचे पोलन ग्रेन्स कलेक्ट करायचे आणि पोलन ग्रेन्स कलेक्ट केल्यानंतर मग काय की ते पोलन ग्रेन्स काय करायचं पोलन ग्रेन्स काय करायचं दॅट इज द कलेक्शन ऑफ पोलन ग्रेन. आता याच्यामध्ये स्टेप्स आहे कलेक्शन ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स आपण कलेक्ट केलेले आहे आपल्याला माहिती आहे प्लांट माहिती आहे त्याचं जेनेटिक मटेरियल माहिती आहे. नंतर काय दॅट पोलन ग्रेन्स आर डिपॉझिटेड बाय हँड. आपल्या हाताने ते डिपॉझिट करायचं. डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा ऑफ फ्लावर. ठीक आहे. आपण डिपॉझिशन करायचं. डिपॉझिशन केल्यानंतर मग काय होईल बाय हँड आहे. ठीक आहे. आपल्या हाताने डिपॉझिट करायचं आणि डिपॉझिट केल्यानंतर काय होईल की मग त्याच्यापासून काय ही प्रोसेस होईल. कोणती प्रोसेस दॅट इज द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेटोफाइट देन फर्टिलायझेशन देन सीड फॉर्मेशन. ठीक आहे. देन दी कलेक्शन ऑफ सीड्स. मग काय केलं जातं कलेक्शन ऑफ सीड्स. आता बघा जे पोलन ग्रेन्स जे आहे जे कलेक्ट केलेले होते त्याचं जेनेटिक मटेरियल आपल्याला माहीत आहे. म्हणजेच काय त्या पोलन ग्रेन्समध्ये कॅरेक्टर जे आहे ते डिझायर्ड कॅरेक्टर असेल. कसे असेल डिझायर्ड कॅरेक्टर. डिझायर्ड पोलन ग्रेन ज्याला म्हणून आपण डिझायर्ड कॅरेक्टर. ठीक आहे. आणि डिझायर कॅरेक्टरचे पोलन ग्रेन आपण स्टिग्मॅटिक बाय हँड आपल्याला स्वतः आर्टिफिशियल प्रोसेस आहे ती आपण स्वतः डिपॉझिट करायचं. त्याच्यामध्ये काय डिपॉझिट केल्यानंतर बॅगिंग वगैरे केलं जातं. बॅगिंग. ठीक आहे. म्हणजेच सगळ्यात आधी याच्यामध्ये प्रोसेस जी आहे एक तर इमॅस्क्युलेशन बायसेक्शुअल फ्लावरमधून काय स्टेमन्स रिमूव्ह करायचं. रिमूव्हल ऑफ स्टेमन फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर मग काय करायचं त्याला बॅगिंग करायचं. म्हणजे त्याच्याभोवती पॉलिथिन बॅगनी म्हणजेच काय की आपण काय करायचं बायसेक्शुअल फ्लावरमधून काय स्टेमन रिमूव्ह केले आणि रिमूव्ह केल्यानंतर काय राहील फक्त हा कार्पेल राहील. ठीक आहे. म्हणजे बायसेक्शुअलला युनिसेक्शुअल बनवलं आपण. स्टेमन्स रिमूव्ह केले. नंतर काय पोलन ग्रेन्स ज्या प्लांटचे पोलन ग्रेन्स आपल्याला डिपॉझिट करायचे असेल त्या प्लांटचे पोलन ग्रेन्स त्या ठिकाणी डिपॉझिट करायचे. ठीक आहे. तर पोलन ग्रेन्स डिपॉझिट केल्यानंतर मग काय करायचं डिपॉझिट केल्यानंतर मग काय याला काय केलं जातं बॅगिंग केलं जातं. म्हणजे याच्याभोवती पॉलिथिननी काय केलं जातं याला म्हणजे अनवॉन्टेड पोलन ग्रेन याच्यामध्ये येऊ नये. ठीक आहे. किंवा स्टेमन्स रिमूव्ह केल्यानंतर बॅग ठेवून द्यायची कारण कोणताही अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स त्याच्यामध्ये जाणार नाही. बॅग काढायची आणि मग पोलन ग्रेन्स आपण आपल्या हाताने डिपॉझिट करायचे. डिपॉझिट केल्यानंतर मग काय फर्टिलायझेशन होईल आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग काय सीड्सचं फॉर्मेशन. सीड्स आपल्याला मिळतील. ते सीड्स काय आपल्याला जे कॅरेक्टर पाहिजे होते त्या कॅरेक्टरचे आपल्याला सीड्स मिळेल. ठीक आहे. तर इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग ही जी प्रोसेस आहे हे सगळं कशासाठी करतो याला म्हणायचं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. कारण आपण स्वतःच्या हाताने तयार करत आहोत आणि हे कशासाठी सगळं फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप. इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप. इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप. क्रॉपच्या इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा एखादा क्रॉप इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस जी आहे ज्याला म्हणायचं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आता याच्यामध्ये पोलन ग्रेन आणि जो कार्पेल जो असतो याचं जेनेटिक मटेरियल वेगवेगळं असेल कारण हे दोन्ही वेगवेगळ्या स्पेसिसमधले असतील आणि त्याच्यामुळे काय आपण स्वतःच्या हाताने करतो म्हणून आर्टिफिशियल आहे. हायब्रिडायझेशन याच्यासाठी म्हणायचं की दोन पोलन ग्रेन ह्या वेगळ्या स्पेसिसच्या आणि फ्लावर जो आहे हा वेगळ्या स्पेसिसचा आहे. म्हणजेच इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन ज्याला म्हणू आपण किंवा याला म्हणायचं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. याला काय म्हणायचं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये पुन्हा असं आहे की लक्षात ठेवायचं की पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होण्यासाठी पुन्हा आपल्याला दोन प्रकारचे आपण काय केमिकल्स आपण यूज करू शकतो.
म्हणजेच आर्टिफिशियली पोलन ग्रेन जर्मिनेट करण्यासाठी, आर्टिफिशियल याचं जर्मिनेशन करण्यासाठी काय काय, एकतर सुक्रोज सोल्युशन आर्टिफिशियल जर्मिनेशनसाठी, फॉर आर्टिफिशियल जर्मिनेशन 2 केमिकल्स आर यूज्ड. एक तर काय, सुक्रोज सोल्युशन, अँड सेकंड केमिकल इज दॅट इज दी बोरिक ॲसिड. बोरिक ॲसिड. आता बोरिक ॲसिडचं काम काय, बोरिक ॲसिड ॲक्सेलरेट्स द रेट ऑफ जर्मिनेशन, ॲक्सेलरेट द रेट ऑफ जर्मिनेशन, रेट ऑफ जर्मिनेशन. ठीक आहे. तर हे कशासाठी, ही प्रोसेस केव्हा वापरली जाते, जेव्हा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन होतं तेव्हा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करत असताना आर्टिफिशियल जर्मिनेशन करतो आपण, त्याच्यासाठी आपण सुक्रोज सोल्युशन वापरतो आणि काय वापरतो, बोरिक ॲसिड वापरतो. ठीक आहे. तर हे दिस इज रिगार्डिंग दी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. बाकीचं आपण नेक्स्ट टाईमला आपण बघणार आहोत. नेक्स्ट टॉपिक दॅट इज डबल फर्टिलायझेशन. ओके. Thank you and have a good day.